कोपर्डी प्रकरणाची उद्या पुन्हा होणार सुनावणी। आरोपी नितीन भैलुमेचा जामिनासाठी अर्ज। 2000 साली पुनर्वसन योजना मंजूर होऊनही परभणीतलं गाव अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच। परभणीतल्या निळेगावची व्यथा। राज्यभरातल्या मुस्लिम संघटनांनी काढले मोर्चे। मुस्लिम पर्सन लॉ मधल्या सुधारणांना विरोध आणि आरक्षणाच्या मागण्यांसाठी निदर्शनं। आणि लोणावळ्यात 2 तरुणांमुळे वाचला रेल्वे रुळावर ठेवलेल्या अर्भकाचा जीव। नमस्कार, मी केतकी जोशी आणि सुरुवातीचीच बातमी आहे कोपर्डी बद्दलची। कोपर्डी प्रकरणी पहिल्या दिवसाचं कामकाज आज संपलं आणि आता उद्या सकाळी पुन्हा 11 वाजता सकाळी याची सुनावणी सुरू होणार आहे। आज जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। नितीननं वकील दिलाय तर भवाळ आणि शिंदेनं सरकारी वकिलासाठी अर्ज केलाय। त्याचबरोबर नितीन भैलुमे यांना जामीन आणि खटल्यातून मुक्त करण्यासाठी सुद्धा अर्ज केलाय। त्यावर पुरावा आणि साक्षीदाराची माहिती घेऊन उद्या सुनावणी होणार आहे। तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्याची तातडीने सुनावणी करण्याची सूचना सरकारने दिल्याचं म्हटलंय। दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः कोपर्डीत दाखल झालेत। त्यांनी तिथल्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलीवर बलात्कार झालाय, जिचा खून झालाय, तिच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेणार आहेत। या सगळ्या बातमीचं आम्ही अपडेट्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत। पण आता बघूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्या। आणि आता बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे डाळीच्या भावांबद्दलची। डाळ दर नियंत्रण कायदा हा केंद्र सरकारनं राज्य सरकारला परत पाठवलाय, पण तो फेटाळलेला नाहीये असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय। त्यातल्या काही तरतुदी दुरुस्त करून आम्ही सुधारित प्रस्ताव परत पाठवणार आहोत असंही बापट म्हणाले। राज्यात डाळीचे दर नियंत्रणात असल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। सामान्य माणसाला परवडेल अशा भावात तूरडाळ उपलब्ध आहे। तूरडाळ महाग झाली असा उलटा प्रचारच अनेकदा केला जातोय असंही बापट म्हणाले। केंद्र सरकारने आमचा प्रस्ताव फेटाळलेला नाही। त्रुटी असेल किंवा काही अजून सुस्पष्टता हवी असेल तर केंद्र सरकार त्याच्या संदर्भामध्ये क्युरीज काढतं आणि परत आपल्याकडे पाठवतं। ते सगळं मी पाहिलं आणि ह्याच्यामध्ये मला नाही असं वाटत काही अडचण आहे। आम्ही सुधारित प्रस्ताव परत केंद्राकडे पाठवणार आहोत आणि तो मान्य होईल। उदाहरणार्थ तूर डाळीच्या विक्रीचं नियंत्रण करण्याकरता भाव ठरवण्याचा अधिकार हा सरकारने आपल्याकडे घेतलाय। तो घेत असताना जिथे याचं उल्लंघन होईल त्याला 1 वर्षाची सजा असावी असं आम्ही आमच्या कायद्यामध्ये म्हटलं होतं। केंद्र सरकारने आम्हाला विचारलं की 1 वर्षाची का? EC ॲक्टमध्ये, इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये ही शिक्षा 7 वर्षाची आहे। मग आपण 7 वर्षाची का नाही ठेवत? तर आम्ही तयार आहोत, आम्ही ती 7 वर्षाची करू। सुदैवाने ह्या वर्षी डाळीचं उत्पन्न खूप आहे। आम्ही चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन केलंय आणि त्यामुळे किरकोळ भाव कमी जास्ती होत राहतात, पण आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्ती भाव दिसणार नाही आणि सामान्य माणसाला उपलब्ध असणारी डाळ आजही बाजारामध्ये आहे, रेशनच्या दुकानामध्ये। केंद्र सरकारने तूर डाळ देखील खरेदी केली आहे। त्याची 20,000 टन डाळ आपण महाराष्ट्रामध्ये मागवलेली आहे, ती येईल काही दिवसात आणि दिवाळीच्या वेळेला। आणि नियंत्रण खूप चांगलं ठेवलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की महाग झाली असं सारखा प्रचार करूनच ती काही वेळेला त्याचा प्रश्न निर्माण होतो। वस्तुस्थिती तशी नाहीये। आणि डाळीच्या दरवाढ होण्याच्या शक्यतेमुळे सर्वसामान्य साहजिकच संतापलेले आहेत। वाढत्या महागाईची चिंता तसंच सरकारकडून योग्य पावलं उचलली जात नसल्याचा संताप लोक व्यक्त करतायत। कसं फराळ करणार आता? एवढी महाग डाळ झाली, एवढा बजेट तर नसतोच आणि गरीब स्त्रियांचा म्हणजे अगदी मोजका पगार असतो। त्या पगारात मोजक्या पगारात त्यांनी सणसूद करायचा का पोरांना कपडे घ्यायचे, दिवाळीचा सण असतो। डाळीचा भाव वाढलाय त्याच्यामुळे पगारामध्ये काय ॲडजस्ट होत नाही। मग सरकारने थोडंसं विचार करायला पाहिजे, थोडंसं कमी करायला पाहिजे ना। पगार वाढला तर इकडे बी भाव वाढतो, मग उपयोग काय होतो ना पगार वाढून पण। सरकार या बाबतीत अत्यंत अपयशी ठरलेलं आहे। आपण बघितलं की कुठल्याही गृहिणीला विचारा, त्यांचा संताप आणि त्यांचं नैराश्य आपल्याला या ठिकाणी दिसेल।
तर या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे असं मला या निमित्ताने वाटतं. प्रचंड ज्याला वाटेल तसं त्या भावात आपल्याला डाळी आता घ्याव्या लागणार आहेत. सणाच्या तोंडावर इतका मोठा समोर प्रश्न आहे. केवळ डाळ हा विषय नाही तर अनेक गोष्टी, आर्थिक गोष्टींना सामोरे लोकांना जावं लागत असतं. अशा वेळेस आता सणाच्या बाबतीत कपडा लत्ता आहे, घरातले येणारे पाहुणे रावळे आहेत, या सगळ्यांचा विचार डोक्यात घेता केवळ डाळीवर इतका खर्च करायचा का असा प्रश्न प्रत्येक सामान्य गृहिणीला पडलेला आहे. दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि अचानक हे सगळे डाळीचे दर कडाडलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांची खूपच फरफड व्हायला लागलेली आहे की ह्या डाळी वगैरे हे म्हणजे कसं आहे, जीवनावश्यक घटक झालेले आहे. पण मागच्या वर्षी पण ह्या वर्षी पण असं सतत ते डाळीचे दर वाढत असल्यामुळे ज्यांचे हातावरती पोट आहेत त्यांचा खूप मोठा प्रश्न झालेला आहे की ही दिवाळी साजरी करायची का होळी व्हायला लागलेली आहे त्याची. आज काय मोदी सरकार आलं सोनार या आशेनं सगळी लोक म्हणजे सामान्य लोक ही आशा लावून बसणार. पण वर्षानुवर्ष गेल्या वर्षी पण हेच, ह्या वर्षी पण हेच. सण करायचे का नाही सामान्य लोकांनी? सण म्हणा किंवा मध्ये त्याची आमटीला डाळ मिळायची का नाही सामान्य लोकांना? त्यांच्या मुलांचं शिक्षण बघायचं काय, त्यांनी डाळींचं महागाईचं दर हे खायचं. ऐन दिवाळीच्या तोंडावर सगळ्या डाळीचे सगळ्या महाग केलेले आहेत. लोकांना रोज अर्धा किलो सुद्धा डाळ आणायला आज परवडत नाहीये. म्हणजे आता तर पाहुणे वगैरे घरी बोलवायची तर हेच झालेली आहे लोकांची की पहिल्या आनंदानं एकत्र कुटुंब एवढ्या डाळी सगळं स्वस्ताई होती तेव्हा एकत्र येऊन नांदत दिवाळीचं सगळं सण साजरा करत होते. आता सगळ्या महागाईमुळे लोक एकत्र यायला सुद्धा कुणाला बोलवायला सुद्धा धजवत नाहीत. आपल्याला इतरही घडामोडी बघायच्या आहेत पण सध्या एक ब्रेक घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाच्या हेडलाईन्स. कोपर्डी प्रकरणाची उद्या पुन्हा होणार सुनावणी. आरोपी नितीन बहिलुमेचा जामिनासाठी अर्ज. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम कोपर्डीत दाखल. मुंबईतल्या आगीत उद्योगपती शेखर बजाज यांचं संपूर्ण कुटुंब बचावलं पण घरकाम करणाऱ्या 2 जणांचा मृत्यू. वर्ष गेल्या वर्षी पण हेच, ह्या वर्षी पण हेच. सण करायचे का नाही सामान्य लोकांनी? सण म्हणा किंवा मध्ये त्याची आमटीला डाळ मिळायची का नाही सामान्य लोकांना? त्यांच्या मुलांचं शिक्षण बघायचं काय, त्यांनी डाळींचं महागाईचं दर हे खायचं. ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळीचे दर वाढल्यानं बजेट पुन्हा कोलमडलं. सण कसा साजरा करायचा, गृहिणींचा सवाल. सध्या राज्यभरात विविध कारणांसाठी मोर्चे निघतात आणि आजचा दिवस सुद्धा मोर्चांचाच होता. आज राज्यामध्ये ठिकठिकाणी मुस्लिम समाजाची आंदोलनं झाली, मोर्चे काढण्यात आले. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना आरक्षण मिळावं यासाठी हे मोर्चे काढण्यात आले. त्याचप्रमाणे मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये ढवळाढवळ केली जाऊ नये ही सुद्धा मोर्चेकऱ्यांची मागणी होती. सध्या मुस्लिमांमधली तोंडी तलाक देण्याची जी प्रथा आहे त्यावरून राज्यात तसंच देशात चर्चा सुरू आहे. याबाबत सुद्धा या मोर्चामध्ये मागणी करण्यात आली आहे. आज बीड, लातूर, भुसावळ आणि धुळ्यामध्ये मुस्लिम समाजानं मोर्चे काढत आपल्या मागण्या मांडल्या. बीड इथं जमियते उलेमा या मुस्लिम संघटनेच्या वतीनं आरक्षण आणि तोंडी तलाकाच्या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समाजानं हे धरणं आंदोलन केलं. मुस्लिम महिलांनी स्वाक्षरी मोहीम राबवून आपला निषेध व्यक्त केलाय. एका आठवड्यात 25,000 महिलांनी तोंडी तलाक ही मुस्लिम समाजाची जुनी रीत आहे आणि ती बदलू नये अशी मागणी केली आहे. यापूर्वी सच्चर कमिटीनं दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी मागणी सुद्धा जमियत उलेमा या संघटनेच्या वतीनं करण्यात आली. तर लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातही मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्यावं यासाठी जमियते उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेच्या वतीनं महामूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच मुस्लिम समाजानं आरक्षणासाठी मोर्चा काढला. राज्यभरात निघालेल्या मराठा मोर्चात ज्या शिस्तीचं पालन करण्यात आलं होतं अगदी त्याच पद्धतीनं मुस्लिम समाजानंही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं हा मोर्चा काढला. मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्यावं अन्यथा पुढच्या काळात आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळेला देण्यात आला.
जमेत उलेमा ए हिंद या मुस्लिम संघटनेच्या वतीनं भुसावळ शहर आणि तालुक्यात आक्रोश मूक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। खडक रोडवरच्या रजा टॉवर पासून हा मूक मोर्चा प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आला। आपल्या मागण्यांचं निवेदन तेथे देण्यात आलं। या मोर्चासाठी पूर्ण शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर धुळ्यातही मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये हस्तक्षेप करण्यात येऊ नये अशा 2 मागण्या होत्या। या आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिलाय। राज्यात असे सगळीकडेच या स्वरूपाचं धरणं आंदोलन करण्यात आलं। शहापूरमध्येही जमेत उलेमा ए हिंद या मुस्लिम संघटनेच्या वतीनं 5% आरक्षण मिळावं या मागणीसाठी मूक मोर्चा काढला होता। सच्चर समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करून मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करावी अशी मागणीही या मोर्चात करण्यात आली। शहापुरातल्या जामा मशिदीपासून या मोर्चाची सुरुवात झाली। तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला। त्या ठिकाणी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आणि राष्ट्रगीतानं या मोर्चाची सांगता झाली। तळेगाव इथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंसाचार झाला होता आणि याचाच निषेध म्हणून आज दलित समाजातर्फे मनमाडमध्ये बंद पुकारण्यात आला आणि सर्वपक्षीय मूक मोर्चाही काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, मराठा महासंघ यासह अनेक सगळे राजकीय पक्ष जे होते ते सहभागी झाले होते। यावेळेला तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आलं। यामध्ये दलित समाजाच्या वस्त्यांमध्ये गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी अॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा ही सुद्धा मागणी करण्यात आली। जळगावमधल्या जळगाव अमळनेर पांझरा नदीवरच्या पुलासाठी किसान मोर्चा काढण्यात आला। धुळे जळगाव जिल्ह्याला जोडणारा पांझरा नदीवरचा जो कच्चा पूल आहे तो पुरामुळे वाहून गेला। यामुळे पुलावरची वाहतूकच बंद झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना 20 ते 25 किलोमीटरचा फेरा करून प्रवास करावा लागतोय। एसटी बस सेवा बंद झाली आहे, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय आणि या विरोधात तक्रार करूनही कोणी दखल घेत नाहीये। त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले होते। यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेक वर जाण्यापूर्वी बघूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। कोपर्डी प्रकरणाची उद्या पुन्हा होणार सुनावणी। आरोपी नितीन भैलुमेचा जामिनासाठी अर्ज। घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम कोपर्डीत दाखल। मुंबईतल्या आगीत उद्योगपती शेखर बजाज यांचं संपूर्ण कुटुंब बचावलं, पण घरकाम करणाऱ्या 2 जणांचा मृत्यू। वर्ष गेल्या वर्षी पण हेच, ह्या वर्षी पण हेच। सण करायचे का नाही सामान्य लोकांनी? सण म्हणा किंवा मध्ये त्याची आमटीला डाळ मिळायची का नाही सामान्य लोकांना? त्यांच्या मुलांचं शिक्षण बघायचं काय, त्यांनी डाळींचं महागाईचं दर हे खायचं? ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळीचे दर वाढल्यानं बजेट पुन्हा कोलमडलं। सण कसा साजरा करायचा, गृहिणींचा सवाल। देव तारितेला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आज लोणावळा रेल्वे स्थानकावर आलाय। जिमला जात असताना 2 तरुणांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एक बाळ असल्याचं आढळून आलं। या तरुणांनी पिशवी उचलून बाजूला घेतली। त्याच वेळेला त्या ठिकाणून एक मालगाडी भरधाव वेगात निघून गेली। गाडी गेल्यानंतर त्या पिशवीत जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना हे बाळ असल्याचं आढळून आलं। सुहास साबळे आणि तेजस राईलकर असं या बाळाचे प्राण वाचवलेल्या 2 तरुणांची नावं आहेत। सुहास आणि तेजस आज सकाळी जिमला जात होते, त्यावेळेला त्यांना ज्या ठिकाणी ट्रॅक चेंज होतो त्या ठिकाणी एक निळ्या रंगाची पिशवी आढळून आली आणि या पिशवीमध्ये 3 दिवसांचं बाळ ठेवण्यात आलं होतं। या पिशवीला गाठी मारण्यात आल्या होत्या आणि ती रेल्वे ट्रॅकवर ठेवली होती। घरी जाताना मला आढळलं की कॅरी बॅग हलते काहीतरी। तिथं जाऊन पाहिलं तर पाहतच जरा थोडं आवाज आला, मला वाटलं मांजर वगैरे आहे का। नंतर परत थोडं जरा हलून बघितलं तर बाळ रडण्याचा आवाज आला। तर कॅरी बॅग मी अक्षरशः कॅरी बॅगला एक गाठ मारल्या होत्या। तर कॅरी बॅगच्या गाठी मी खोलल्या बघितलं तर आतमध्ये बाळ होतं। तर बाळाला मग थोडं तिथं 5 मिनिटं थांबलो
कॉल करायला लावला मित्राला कॅबिन पाशी, तिथं बोललं RPF ला कुणाला तरी बोलव, पण कुणी आलं नाही. त्यामुळे मी बाळाला तिथं उचलून कॅबिन पर्यंत नेलं. पारख हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यानंतर तिथं ट्रीटमेंट नाही झाली. डॉक्टर बोलले माझी तब्येत ठीक नाही, मी नंतर येईल. त्यामुळे आम्ही शिंदे हॉस्पिटलमध्ये आणलं, त्या मुलाला ॲडमिट केला आणि त्यानंतर आम्ही पोलिसांची वाट पाहिली 1-2 घंटे. आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून आलो होतो. त्यानंतर आता संवाद आला. आम्ही स्वतः यांची प्रायव्हेट गाडी घेऊन पोलिसांना आणायला गेलो आणि पोलीस त्यानंतर आमच्या गाडी झाली. सलाईन लावलं, ग्लुकोज दिलं, जे गरजेचे इंजेक्शन होते ते सगळे देऊन एक 15 मिनिटात बाळ शुद्धीवर आलं. त्यावेळी त्याची रक्ताची साखर 18 होती. त्याने अजून 15-20 मिनिट जरी लेट झालं असतं तरी बाळाला गंभीर स्वरूपाचा प्रॉब्लेम झाला असता. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.